दंडवतम् गोविंद स्वामी आणि विष्णू स्वामी हे दोन गुरु शिष्यांची आपण पाहिली. एकाला दर्शन देतात, एक दर्शन जाऊ देत नाही. एकाला दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे पूर्वजन्माचे संस्कार असतात तेही अनंत जन्मात काम करतात. अनंत जन्माचे या जन्मात हे संस्कार सुद्धा असे नित्य आणि अखंड असतात. कर्म तर भोगून संपेल, पण जे नित संस्कार असतात ते जाता जात नाही. कर्म भोगलं संपलं, कर्म क्रमाने भोगून संपेल. पण आपण जे संस्कार जोडतो विचाराने, ते संस्कार कशाने होत असतात? मनपटलावर, जीवावर. आपण म्हणतो हा काय संस्कारी जीव आहे किंवा कुसंस्कार. गोविंदाला दर्शन द्यायचे त्याच्या संस्कारामुळे, विष्णू स्वामीला जाऊ द्यायचं नाही त्याच्या कुसंस्कारामुळे. नको स्वामींकडे जाऊ. आणि मग त्याची श्रद्धा कुणावर आहे? विष्णू स्वामींची श्रद्धा भक्ती नरसिंहावर. म्हणून नरसिंहाच्याच रूपाने स्वप्न पडलं. तुम्हाला नरसिंह काय म्हणतो? गोविंद स्वामी तो. तुम्ही तर माझं देव आहे, उपासक आहे. म्हणून नाही, मी काय म्हणाले, घे माझा दंडवत, घे माझा दंडवत. ही लीळा आपण बघितली. लीळा समोर ठेवायची आणि मग स्वतःला तिथे तपासायचं की आपण कोण आहे. विष्णू स्वामींच्या संस्कारातल्या एका गोविंद स्वामी. त्यांनी काय जोडलं होतं पूर्वजन्मामध्ये? तर म्हणाले गोविंद स्वामी आहे तो कर्वेचा. मग ह्या कर्मा कुठे जोडल्या जातात? पूर्वप्रमाण. मग ती कर्म कशी असते? अनेकाला त्यांनी दर्शनाला वाट लावलेल्या आहे. परमार्गी साधू आले, झाले तर साधूला भेटून ये. असा अनेक कणवा त्याला ईश्वर जोडला नाही त्यांनी, पण ह्या दर्शनाच्या कणवा, त्या कणवेने मिळालेलं देव स्वरूपाचं जे सामर्थ्य उत्पन्न झालं, योग्यता म्हणूयाची, योग्यता म्हणता येत नाही, पण स्वामींना कळालं की मला याला भेटायचंय, ती कणव आलेली आहे, आता मी ह्याला भेटणार. म्हणून स्वामी दररोज त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसायचे. आणि बरेच दिवस स्वामींना त्या कणवेनी चकवा झाले. मला वाटत आता तरी मग तरी उद्याही मी आता लपूनच बसतो. म्हणून स्वामीच्या पिंपळाच्या झाडाखाली लपून कुठे गेले पुरुष? त्याने याला मोठं करावं लागतं,
आवडी, उत्कंठ आणि तळमळ ह्या आतल्या गोष्टी असतात. मग तुम्हाला ज्ञान झालं तरी तीच गोष्ट करायला लागते. तर प्रौढ होऊन तोच करावा लागतो स्वामींना. ह्या अंतरंगातल्या गोष्टी जीवाला करून देण्यासाठी ईश्वर असं करत राहतो. आणि मग तो बघायला आला, कुठे गेले असं होते असं होते. आणि मग खरं ज्ञानाचे दर्शन. त्याला म्हणायचं तणाव भरजीत झाली, अधिकार भरजीत झाला, योग्यता भरजीत झाली. तसंच नीट लेवलच्या गोष्टी पण असतात. तो तिकडला भरजन करून राहिला, गुरु त्याचा नाही जायचं बरं का, हा हे जाऊन करता नाही जायचं तिकडं. तिकडं वळवळ करायला असंस्कार, कुसंस्कार आणि इकडे त्याचे सुसंस्कार. ह्याची स्पर्धा असते जेवणात. तुम्ही किती कुठे जा, कसले कपडे घाला, आत्माला जो जीव आहे ना, जीवानं जोडलेले संस्कार तुमच्या चेहऱ्यावर, डोळ्यात, हावभावात उमटत असतात. मग ते दारात साधू येऊ, ईश्वर येऊ, की भक्त एखादा प्रेमी आहे, बाहेरनंतर ते तसं तुम्हाला फिलिंग्स येतात, विचारधारा. आणि हे बदलण्यासाठीच तुम्हाला विवेक लागतो. विचार खूप आहेत, पण विवेक नसेल तर काय. आता हे मी जे बोलतो ते कळायला बरेच वर्ष लागतात. हे मानसशास्त्रीय संहिता आहे. यातून चाललेलं आहे युद्ध. ते कोणत्याही क्षणाला ईश्वराकडून जावं असे आपण प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या जीवनात हे असंच असतं, कोणी असतो. यातून सागराच्या लहरी कशा असतात, शांत बसत नाही, तसं मनामध्ये हे संस्कार, कुसंस्कार, चांगले वाईट उठावे येत राहतात. बायकांचं बघा तुमचं एवढा मोठा तरुणा ताठा लेखक पाहिले म्हणाले, बघ बरं म्हणाले, ह्याला खालीच बसून बघतो. बायकांनी परीक्षा घेतली आणि अरे हा है की नाही, एक दिवस बसले म्हणजे अरे यांच्या चेहऱ्यावर काही फरक नाही. बरोबर आहे, खरे साधू तर वाटतात. चालना मिळाली. आणि मग पुढच्या गोष्टी माहिती काय तुम्हाला. म्हणून स्वामींनी त्या गोविंद स्वामीला स्थिती दिलेली आहे, इंद्राधिकारांची स्थिती. दृष्टी तव स्वप्न राहिली. स्वामींनी ते दाखवलं. सिंहाची भक्ती म्हणून तोच दाखव. विष्णू स्वामी मागच्या जन्मातले कोण आहेत, तर ते खंतीचे आहेत. खंत कुठं जोडली, मामाले मागे ज्ञानाचा द्वेष केला. आता हा द्वेष आहे ना, मोठा गमतीशीर आहे. तो द्वेष केलेला आहे. दुर्योधन कुठला आहे मागे जन्मातला, अत्यंत देशी आणि मत्सरी माणूस, द्वेष करत आहे. दुर्योधन तसंच केलेलं आहे, मोठ्या मोठ्या ज्ञानी भक्तांचा द्वेष केला. आता तिथे कृष्ण भेटले, भीष्म भेटले, द्वेष करत राहिला तो राग द्वेष. तुझ्याकडे दुर्योधनाकडे बघा सगळं आहे.
आपल्यातला दुर्योधन बघा, राग आहे, द्वेष ओके आहे, मत्सर आहे, काम ओके, क्रोध अरे वा आहे की नाही. आपलं आपलं पाहायचं असतं इथे. माझ्या दुर्योधन आहे, माझ्या हा विष्णू स्वामी आहे, माझ्यात सारंग पंडित आहे, माझ्यात इंद्रभट्ट आहे, माझ्यामध्ये दोष आहे, दायनबा आहे. अशी अनंत पात्र संस्काराच्या रूपाने मी माझ्यामध्ये लपलेले पाहतो. असं पाहायचं असतं. जसं तुम्हाला ज्ञान होईल तो स्वतःची ओळख अशा रूपानं करून अनुतप्त व्हायचं की देवा तो संस्कार आता संपवून टाका. जसा तुम्ही तसा विष्णू स्वामीचा खंडीचा कसं वाढत वाढत आला, स्वप्नात तुम्ही नरसिंहाचे रूपाने गेला, तसं देवा मला पण आता काय असं माझा गोंधळ. म्हणूनच त्याला संन्यासाची व्याख्या सांगून टाकल्या. राग द्वेष काम क्रोध लोभ मत्सर यांचा त्याग हा काय मरेपर्यंत होत नाही. आपण काय संन्यासी होत नाही, आहे की नाही. हे काय जात नाही, आपण काय संन्यासी होत नाही. मग ते म्हणाले हे काय समाजात राहण्यासाठी व्यवस्था आहे आपली एक परिवर्तन, तसं राहता येत नाही. भिक्षा मागून जेवता येत नाही, म्हणून आपण असं राहिलो. मी देवाने असं ठेवलं की एक तरी घे बाबा, बघू थोडं थोडं प्रयत्न कर, मग होतील तर संन्यासी हो. म्हणजे संन्यासाच्या व्याख्येत बसत नाही आपण, अनुसरल्याच्या आहे का. घुसाळ्याच्या कुठल्या धर्माच्या उपयोगी जातो गेलं पाहिजे, हे सगळं आतल्या गोष्टी सांगतायत. म्हणून त्याने ज्ञानाचा देई आणि ती देशाची ही चाल देशाने चलत राहते. भयानक देश कोणी वगैरे काय नाही, दुःशासन दुर्योधन भयानक पात्र आहे. प्रत्येक ठिकाणी असा समूह देश केला आहे ना, ते सगळे राक्षस मंडळ ते माणसंच होते. राक्षस म्हणजे काय असं नसतात 10 दोन प्रत्येक अवतारात आहे. तर हा असा आलेला आहे. आणि गोविंद स्वामी आवडीचा आहे. तर दर्शनात नुसतीच फुकट पोंगा दर्शनाची आवडी नाही, कोरडे दर्शन नाही, आतून तर आवडी. हे संसाराचं काम चालतं ते आवडीने होती. आवड मोठी गोष्ट आहे की नाही. आता आवडच नाही, तो विषय बाजूला गेला. आता फोनमुळे आवडी भाव वगैरे गोष्टी जवळजवळ गेल्या जमाने कठीण झालेलं आहे सध्याच्या. बाहेर गेल्यावर मला सगळं दर्शनाला येतं. ते काय आवडी असेल ते दोघांमध्ये
हम दो बैल, माँ बाप को दे मात्र नको वाटतं तुम्हाला. लय बाहेर दुःख आहे बरं नाही. आई वडिलांना दुःख देतात, द्वेष करतात, नको. तशाच प्रकारचं काही वातावरण आता इकडे होत. आवडीच नाही राहिली साधनाची. कशी काय वातावरण बदलत आहे की नाही. तर ती ह्या आवडीचा प्रकार इथे आहे. म्हणून स्थिती जरी दर्शन दिलं तर माझ्या दर्शनाने काय होतं ना, भूभूमी मनुष्यत्व होतं. मग दर्शन अंतरल्याने काय होतं. आता जर दर्शन अंतरलं तर काय होतं, पुन्हा योगी अंतराय पडलो. आपल्या परमार्गी अंतराय आहेत ना, किती अंतराय आहेत, भरपूर अंतराय आहेत. सत्य अंतराय का नाही, बरेच अंतराय आहेत परमार्गी. त्या खंतीने तसं पडतं. म्हणून आलेला क्षण जे येतं आपल्या नशिबाने ते आवडीपूर्वक स्वीकारावं. नाहीतर मग हे असं होतं. म्हणून ज्ञानाची वारिले, ज्ञानाला तो वारूच नाही कधी, आहे की नाही. दर्शनीय वेदवंत बोधवंत वाचनिक यांना ढकलतच आपण ज्ञानाचा द्वेष करतो ना. असं एकदम कोणी करत नसतो. अगोदर इथे देशाची पाय आपल्या अंतःकरणात ठासून भरले. अगोदर आपण वेदवंत असं करू, आहे की नाही. मग बोधवंताचा द्वेष करू आपण, हे सगळे. मग हळूहळू आणि मग भटवासा अधिकारांसारखा श्रेष्ठ ज्ञानाच्या ठिकाणी आपण हे रागादी घटक निर्माण होतात पाहिल्या. ते जण पाहिलं ना, म्हणाले काय मोठा धाटा धारे धाकुटा. राणीचा पूत ऐसा दिसत असे. म्हणाले हा भीत का वाटतो. तर म्हणाले काय करावं आम्ही. म्हणाले आमच्या म्हशी राखतो, गाई राखतो, फुकट खातो. हे असं अशी लिंक सांगते. म्हणून ही लीळा केवळ दयारूप लीळा केवळाची. लीळा कोणती आहे, केवळाची, केवळ परमेश्वर स्वरूपाची. दयाचा भाव ह्या लीळेमध्ये स्वामींच्या स्वरूपातून प्रकट झालेला दिसतो. म्हणून ह्या लीळेला केवळाची दयारूप लीळा असं समजून आठवायचं. म्हणजे आठवताना तुम्हाला ते वेगवेगळे भाव हे आठवायचे. दर्शन द्यायचंय तर पाहावं लागलं असं, मग दृष्टीने स्थिती दिलेली आहे. श्रीमुखाने सर्वज्ञ बोलले इथे आहेत, पण हे बघा आम्ही इथे हो अशी लीळा ही आठवायची. आपण दुसरी लीळा पाहू. उभय वराडीत करणी पूजा स्वीकार. ही आठवण सर्वज्ञानी भटाप्रती उद्धरण निरोपण प्रसंगी हे आपण ते जाणवी तैसे जाणीव. हे स्वामींची जाणीव आपण ते जाणवी तैच जाणीव म्हणजे या निरोपणावरून सांगितलेली गोष्ट आहे.
याला एकांक म्हणतात. कुठंतरी आठवण स्वामींनी कुणावरून तरी सांगितलेली आहे. मग कसं तर मग म्हणाले स्वामी, एका गावात विजय करत असताना गावी एकी शेवंती वराण मुहूर्ताची वेळ होय तो राहिली आहे. शेवंती माहिती आहे तुम्हाला? लग्नाच्या पूर्वी काय करतात? शेवंतीला नवरदेव जातो. पुढे जातात मग शेवंतीला मंदिराच्या पारावर जावं लागतं. सगळ्या गावाने आज पण तोच नियम आहे. तर तिथे वराड येऊन थांबलेला आहे. मुहूर्ताची वेळ होय म्हणून वराडी बाजूला थांबलेले आहे आणि आता पुढे ते जाणार आहेत शेवंतीचा स्वीकार करायला. आहे विराट सर्व नातेवाईकाला वराडीला आलेल्या पाहुण्या मंडळीला कावेरी टोपी आणि नवरदेवाला कपडे बाशिंग बांधतात. अशा गोष्टी चालतात जुन्या काळामध्ये. आणि मग तिथं चहा पाण्याचा कार्यक्रम असतो आणि मग तिथून मग नवरदेवाला वाजत वाजत घोड्यावर बसवतात. घोड्यावर का बसवतात बरं नवरदेवाला? वगैरे अनेक भाव असतात, अनेक अर्थ असतात. सांगते ती पांढरं घोडं का घेतात? आता सगळेच घोड्यावर घेतात म्हणून आता काय भिक्षा घेताना घोड्यावर घेतात का? तसं असं नाही हा. मला काय अस्तित्व कुठं सांगितलं नाही. घोड्यावर का बसतात? नाही ना, हे तर कर्महाटीतलं झालं ना. शुभ शुभ म्हणायला अंतरात विचार करा म्हणजे कळेल. अंतरात काय हेतू असतो? सात्विक चिंतन काय? शुभाशुभ काय? शुभाशुभ काय? दगड तुमच्यासाठी सर्व शुभ आहे. ते माहितीचा विषय जाऊया. शुभाशुभ हे मुहूर्त इतकी अंधश्रद्धा आहे ती. दीक्षेचं मुहूर्त अनुसरायचं मुहूर्त परपुरीला पाहिलं होतं कधी त्या दिवशी अमोशा होती. हा विनोदाचा नाही. जाऊ स्वामींची यथेष्ट चेष्टा आहे केलेली. तर ते चरित्रकाळात सांगता येते की वऱ्हाळाचं शेवंतीचं मुहूर्ताची वेळ आणि मग तिकडून पाहुणे येतात म्हणून ते थांबलेले आहेत. मुहूर्त बिहूर्त सगळं टळून गेले नसतं. लग्नाचं कोणी वेळेवर मुहूर्त लावत नाही. काय जुन्या काळात लागलं तर लागलं काळी स्वामींची वेळ आठवू आपण. तर हे असं काय आहे मुहूर्तामध्ये? मुहूर्त स्वामी मुहूर्त एक विसावा आहे चरित्रामध्ये. ते मुहूर्त वेगळं, हे मुहूर्त वेगळं. अचलपूरलाही स्वामी अष्टमाची जिल्हा मुहूर्तासाठी थांबले. ते मुहूर्त वेगळं. हे कोणते आपले आहेत साती ग्रंथाचे युद्धपूर्व ते कोण आहेत? ज्याने मेनाची मेघ ठोकली दगडावर, ते मुहूर्त पाहून ठोकली. ते एक वेगळं आहे आणि अनुसरल्या पुरुषाचं मुहूर्त हे वेगळं असतं. आता हा ज्ञानाचा विषय आहे म्हणून जास्त भांगीत पडून प्रतीती कशी आहे स्वामींवर तसं तुमचा मुहूर्तावर प्रतीती येत राहत. तुम्ही काय विचार म्हणून चालणार आणि तुम्ही कोण आहात
तुमची प्रतीती कशी आहे वचनावर स्वामींवर. कोमाची प्रतीती वेगळी असते, उपदेशाची प्रतीती वेगळी असते. आहे बोध सर्व सारखा, पण बोधाची दृढता वेगळी असते. त्या बोधातली प्रसन्नता वेगळी, तशी तुमच्या बोधात प्रसन्नता तेच तसा तुमचा हावभाव असतो. मी बोललेलं काय तुम्हाला लय वर्ष लागेल, बोधात कुठली प्रसन्नता, त्यासाठी बोध दिलेला की तुम्ही प्रसन्न राहावं, चेहरा प्रसन्न ठेवावा, तर तुम्ही प्रसन्न ईश्वराला आठवू शकता. तुम्हीच प्रसन्न नाही तर ईश्वराची प्रसन्न मूर्ती तुम्हाला कधी दिसेल. आनंदाने सेलिब्रेशन करता येणार नाही प्रत्येक वेळेस. तुम्ही प्रसन्न नाही आहेत ना, तुम्ही काय सेलिब्रेट करणार स्मरणार्थ. नवीन वर्ष सेलिब्रेट केलं, प्रत्येक क्षण सेलिब्रेट करता आला. उत्सव कसा अनुसरल्या पुरुषात त्या तरंगात असतो तो. देवाची किती कृपा आहे मला की जिवंत ठेवले, मारलं नाही, मेला नाही. महाउत्सव मंग तरंग, हे भाव तरंग, आवडी उत्कंठ आणि तळमळ. म्हणूनच तुमचे कर्म थांबवले. थांबले नाही माहित नाही मला, तुम्ही त्या लेवलचे ऐकायचो, आपली आपली लेवल ठरवायची आपण. स्वामींनी का प्रतिबंध केलाय सगळं, अजून तुम कोणते येणार म्हणाले प्रारब्धाचा भोग पाहू, लक्षाचे कवड्या अन्याय पाहून घेऊ म्हणाले. तुम्हाला का थांबवून ठेवलंय ते सेलिब्रेट करायचं. सेलिब्रेशन, हॅपी न्यू इयर. न्यू इयर नाही टप्या, हॅपी सन इयर. एक क्षण दुःखाचा एक म्हणजे किती असतो, वर्षानुवर्षे जाणवता दुःखाचा क्षण, ते इकडे फिरवायचं स्वतःला, प्रसन्नतेचा क्षण, आणि मग ते चालू राहतं जीवनामध्ये. मुहूर्त तुमचं सुरू झाला आता. मग ते स्वामी दिसतील वराडी नवरदेवी, आणि त्याच्यामध्ये आपले श्री चक्रधर स्वामी उभे आहेत. पाहायचं आता. आणि स्वामी निघाला, वराडामध्ये चालले. विजय वराड बसलं, स्वामीही बसले. तिथं काय पटकरवलेत नक्की नसेल आहे की नाही, बसले बाबा आपले. आणि मग गावाचं ते वराड आलं, त्यामध्ये हे स्वामींचं वरडातलं असं ना, नवरदेवाकडचे असतील किंवा नवरीकडचे असतील आहे का नाही, ते म्हणाले अरे कोण आहे, अगाधत्व देखून विशिष्ट माणूस ओळख होते, त्याच्याकडे प्रसन्नता असते ना, त्याला की लक्षात येतो समाजात. लक्षात आलं त्या गावकऱ्यांच्या, आणि म्हणे यांचे मान्य पुरुष होते. हा 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 हा, काय सौंदर्य, काय लावण्य. ओहो, म्हणजे मोठे या गावचे म्हणाले, मोठे मान्य पुरुष असतील बरे बापा. मग वाजत गाजत चालला आता वराड, स्वामी पण निघाय. मग मांडव्या वडिलाकडे सोसाव्याशी पैसो. मांडवाला, मांडवाला मांडव का म्हणतो, ठीक आहे. इथं दीक्षितही मांडव म्हणतात. मंडप, मांडवाला तशा काय म्हणतात, मंडप. काय असतं त्याचा अर्थ, मंडप. बर,
चला, हे साधे साधे अर्थ शोधा तुम्ही आपल्या विचाराने. मग मांडवावरल्याकडे स्वामींना आता आदराने बैसो, बसा बसा पाहुणचार सुरू आहे आता स्वामींचा. खालीलाकडे येरवरा अडवी आणि मग अगोदर ते पायच होता ती भाजी आणायची. अगोदर गोसाळ्यांचे चरण खेळानं केले, मग पाठी क्रमानं तिथे एक क्रम असतो. मग असं करतात. नंतर मुलाच्या वडिलांना बोलवतात, मग काका पुतणे सगळे असतो गोळा करतात. ती संतोष क्षण असतो, कोणा काही मान मान्यता नसते. लग्न झाल्यावर मग जायचं असतं. मग ते गंधाक्षरा लावतात, टावेल टोपी करतात, वगैरे वगैरे वगैरे. सगळं आठवा तुम्हाला तुमच्या आईतेपणाने. तर मग तिथे पाय धुतले, त्या केला विडावला, मग पाठी वळाड्याची ते केली, मग तांबव दिले, आता मर्दना दिली. नवरदेवाच्या अगोदर स्वामींना मार्गणे झाले, मग येरांची नाहणे झाली. मुख्य मुख्य माणसांना आंघोळ्या. मग वडिलेकडे ताट गोसायाशी केले, खल्लाकडे एरा ठाय केले, मांडवात स्वामींना बसवलेले आहे, बाकीचे खाली सगळे. आणि म्हणजे आरोग्या झाली, रावघे जेविले, गोसाव्याची विडा झाला. मग नवरा मुख्य करोनी एरा समस्ताची तांबोळी दिली. मग वरात जान बसल्या. हा जान बसा मोठा गमतीचे आहे. व्यवस्थित कुठं आला शब्द जान बसा कमळासाठी आहे बघा, भरवसला जानवसा दिलेली आहे. अनेक ठिकाणी आहे ती चिंतनातला विषय हा. हे सोडून सगळं चाललंय आता. चालू काय अच्छी गोष्ट खूप. स्वामींना जानवसा निघालेला आहे आता. जी आपण चलूया सगळे आदराने. आणि मग गोसावी अनुर्जनाचे विषय नावे पुढारी दिले. सगळे हावभाव तुम्हाला असे दिसले पाहिजे. गर्दी स्वामींना जानवसा दिलेला आहे. भाग्याचा आहे तो. नवऱ्याकडचा असेल किंवा नवरदेवाकडला. स्वामी चाललेलं हे आठवायचे आहे तुम्हाला. ज्ञानातून आठवा, नाही भावनेतून आठवा, कशी आठवले ती चालते, काही विषयच नाही. मग तेथून प्रवृत्त्या स्थानाविजयी केले. एरमंती हे गोसाव्यांचे मान्य पुरुष, हे गोसावी यांचे, एरमंती हे यांचे मान्य पुरुष. तर दोघांच्या मध्ये संभ्रम झालाय की नवरदेवाकडला वाटायचे यांचे आहेत, त्यांना वाटायचे यांच्याकडचे आहेत. दोघांची मान्यता स्वीकार केलेल्या देवांनी. आणि मग दुसरा दिवस उजडला. पुन्हा तो वेळ आला. मग त्या तेथुल्या वेळा जानवसिया दिली. बऱ्याच ठिकाणी जानवसा आहे. तो जानवसा कोण आठवतो, कसा देतात? सर्वज्ञाने तो जानवसा ही स्वीकार केली. असे वेळा तुम्हाला अखंड मनात आठवायला पाहिजे. मला कुठेही शोधता येईल ते शब्दांमध्ये शोधता आलं पाहिजे. स्वामींना कुठल्याही जगातले शब्द ना त्रिगुण आहेत ना निर्गुण आहेत. शोधा स्वामींना. तुम्ही कोणा त्याच्यावर शब्दांना भावा. तुम्ही कोणा, तुम्ही कोणा विचारायचे आहेत, कोणा लायकीचे आहेत, त्याच्यावर शब्दांचे भाव अवलंबून असतात. तुमची योग्यता काय.
म्हणून जेवढे गीत आहेत जुन्या काळातले सगळे विरहपर गीत. गीतांना जर तुम्ही तिकडला स्वामींना समोर ठेवून जर ते गीत ऐकलं तुम्हाला आपोआप आवडी उत्कंठ आणि तळमळ आपोआप अश्रुपात होईल. आणि स्वामी त्या क्षणाची वाचा हा कधी रडेल माझ्याकडे, आहे का नाही. स्फुंदू स्फुंदू रडाय स्फुंदू तो कोण कोणासाठी. रडण्याचे अनेक प्रकार आहेत. स्फुंदू स्फुंदू कोण रडतो. हंबरडा, म्हणजे वासरू गायचं हंबरडा पडतो बघा. म्हशीचं वागारू कधी हंबरडा नाही पडत. गायचं वासरू आहे का नाही. हे भावविश्व आहे. भावविश्वात मला कसाही प्रवेश करून तुम्हाला देव प्राप्त करतात. म्हणून आचार्याने का जाणू कशाच म्हणले की भाव हिंतो. आचार्यांना काय म्हणायचं असेल बघ. विधी हिंतो दैव म्हणले नाही आचार्य, आहे की नाही. ज्ञान हिंतो दैव असे म्हणले का. आचार हिंतो दैव म्हणले नाही. विचार हिंतो दैवही. भटवास तेवढंच म्हणाले. भाव तीन शब्द आलाय. आचार्यांनी का चिंतन केले असेल तर असं आता सर्वज्ञांना आसन झालं. वराड मूळ आले तयासही मागवते विजय केले. आदिला दिसाच्या पर्यावधी क्रिया स्वीकारली. गोसाव्यांचे अघातत्व दैवी प्रभा देखून तयाशी आश्चर्य झाले. शिराबाचे आसन झाले. 4 दिस वराडी झाले. उभयांची वराडीच सर्वज्ञाने स्वीकार केली. त्यांनी केली, स्वामींनी स्वीकार केली. अशा प्रकारे 4 दिवस स्वामींनी हा सोहळा सोहळ्यामध्ये संविधान दिलं, स्वीकार केला. मग ते चर्चा सुरू आहे. ए म्हणती यांचे माणी ऐसे संभ्रम आहे. ए राते म्हणते तुमचे मान्य याशी ऐशी वस्त्रे वाहू येते. हे वस्त्रे तुमच्या गोसाव्या जागी होती. मग ते म्हणतात आमचे कोण. आमचे ते आमचे म्हणाले. मग हे कोण आहेत म्हणाले. कालपासून मग 4 दिवस झालं पाहतो. ते म्हणतात अहो हे आमचे नव्हती. ते म्हणतात मग हे कोणाचे आहेत गोसाई. ते कोण आहे. तेव्हा हे आमचे बी नाहीत. मग ते म्हणतात अहो आम्ही म्हणू तुमचे आहेत. ते म्हणतात आम्ही पण तेच म्हणतो तुमचे आहेत बाबा. एवढे मोठे सौंदर्य अगाधत्व आम्हाला वाटतं तुमच्या गावचे आहे. ते म्हणतात अहो आम्हाला वाटतं तुमचे सोयरे यायचे. सोयऱ्याचा मानपान मोठा अजब. दोघे ते विचार करतात आम्हाला आमचे बी नाही तो. ते म्हण आमचे पण नाही आहे. आणि हा संवाद सर्वज्ञ तिथे ऐकतात. सर्वज्ञ हसले. सर्वज्ञ म्हणता अहो मंडळी हे तुमचे नव्हे याचे नव्हे. म्हणतात आणि तुमचे नाही यांचे नाही हे कवनाचेही नव्हे. हे दयाचे व्हावे तयाचे तरी आता हे जात. हे शब्द ऐकले की असं तुमचा भाव तरंगला. आपोआप अश्रू फुटले. म्हणाले आम्ही तुमचे नाही यांचेही नाही हे कोणाचे. आम्ही कोणाचेच नाही आहे आणि आमचं कोणच नाही. हे आमचं तुमच्यासाठी तर अवतार घेतलाय शोधायचंय आमचं बी कोण नाही.
इथे उत्कंठ आहे स्वामींच्या शब्दामध्ये. अपपरभाव आहे ईश्वर स्वरूपात. आणि आमचं हे बघा तर म्हणतात, हे जयाचे व्हावे तयाचे होई. कोणाचे आहेत स्वामी? हे जयाचे व्हावे. ब्रह्मवाक्य आहे, चित्रपट आलं नाही वचन आणायला पाहिजे. हे जयाचे व्हावे तयाचे होई. स्वामी आपले नाहीत, तुमचे नाहीत, यांचे नाहीत, कोणाचेच नाही. कोणाचे आहे स्वामी? हे कोण आहे? दयाचे व्हावे. स्वामी आता आम्ही जातो. हे जात असे स्वामी उठले. आयुष्य म्हणून विजय करू आखरी दे. निघाले स्वामी. उपर्ण खांद्यावर टाकलं. चले हम जा रहे भाई. आम्ही नाहीत तुमचे ना, चालवा. असं म्हणून स्वामी उत्तरापंथी गेलेले आहेत आपणाला. ते स्वामी आणायला जे दयाचे व्हावे ते स्वामी परत आले. कशाने येते स्वामी? मला 1 लाख जप्ते कराल तर वगैरे गीता वाचन आणि कशाने येत? इथून माहिती कराल तर, एका विकल्प शून्य व्हाल तर, आणि संविधान देऊ तुम्हाला. वचनाचं संविधान हे काही गेले नाही. हे केलेले असे मला आम्ही इथेच आहेत ना. गेलो नाही आम्ही. असं कोणी समजू नका आम्ही गेलो तुम्हाला सोडून. पण तुम्ही आमचे नाही ना. आणि आमचेही नाही, आमचं कोणच नाही. तुमचे नाही असं आहे. हे जयाचे व्हावे तयाचे आम्ही चालू. ही मोठी चिंतनाची गरज आहे बरं या सध्याच्या काळाला. माणसं खूप अस्वस्थ आहेत. साधू संत अस्वस्थ, वासनिक दुःखी, मग गर्दी. आणि का पळतायत लोक समजून नाही. खूप यात्रेंच्या गाड्या बाबा किती पळत आहे. का पळतात? ज्यांच्यासाठी पळायचे ते पळवून लावले. ते पळवून गेले. आता पळापळी चालत आहे, चालू आहे, गडबड चालू आहे, गोंधळ चालू. हे उद्या वाचायला गेलंय की नाही. काही म्हणाले आता आम्ही निघालो. मग सर्व नंतर ते शब्द ऐकून सर्वच म्हणतात, ए जोजी या 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 या. चुकलं म्हणाले, राहा. उदयाची जागा, उद्या जावा. आमचा कार्यक्रम होऊ द्या. आम्ही अवघे नमो गोसायांचे, आम्ही अवघ परमार्ग तुमचा आहे ना म्हणाले गोसाई, या ना. असं क्षण आला पाहिजे तो. आम्ही अवघे गोसाय. आणि मग उभय वर्गांनी आग्रह केला. गोसाव्याची वर्ग वस्त्र वळगविले. स्वामींनी ते सन्मानाने स्वीकारलं. उद्या सर्वज्ञांचा नियम आहे तो. सकाळी सर्वज्ञ उठले, वस्त्र ठेवून दिलं. एक थोडा कटिपदेशी, एक थोडा तेवढा घेतला, बाकीचं ठेवून दिलं आणि स्वामी दिले केले. अशा प्रकारे स्वामींनी वऱ्हाडी लग्न प्रसंगाचं वऱ्हाडीत पण स्वीकार केलेला आहे. दंडवत